नमस्कार. सुप्रियाज आर्ट आणि क्राफ्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अवश्य आपले सजेशन कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आज आपण बनवणार आहोत मोत्याचं रांगोळीसाठी सुंदरसं फूल. नेहमीच आपण ताटाच्या भोवती महिरप तर ठेवतो, पण टेबल भोवती एवढी जागा नसते, त्यामुळे हे छोटं फूल खूप सुंदर दिसतं. चला आता आपण बघूया त्याचं साहित्य काय आहे. हा एक 14 नंबरचा सुपारीच्या सारखा मोती. त्यानंतर हे आहेत 12 नंबरचे लाल रंगाचे मोती. हे आहेत मोतिया कलरचे 6 नंबरचे मोती. त्याच्यानंतर हे सोनेरी रंगाचे आहेत, हे 5 नंबरचे आहेत. हे सुद्धा 5 नंबरचे आहेत लाल रंगाचे. त्यानंतर हे आहेत 4 नंबरचे मोतिया कलरचे मोती आणि हे आहेत 3 नंबरचे मोतिया कलरचे मोती. याच्यानंतर लागणार आहे आपल्याला कात्री, तंगूस आणि सुई. चला आता सुरुवात करूया आपण फूल करायला. हे 4 नंबरचे 12 मोती मी ओवून घेतलेले आहेत आणि त्याची गाठ बांधून घेतलेली अशी गोल. त्यानंतर आता आपल्याला 12 नंबरचा हा मोठा मोती घ्यायचा आहे. एकत्रच दाखवते. बारा नंबरचा मोती, त्याच्यानंतर 4 नंबरचा एक, मग 6 नंबरचा, मग सोनेरी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सोनेरी घेतल्यानंतर एक लाल घेऊया. 5 नंबरचे इथे सगळे. त्याच्यानंतर पुन्हा एक 4 नंबरचा घेऊया. मी इथे दाखवते परत. हा 12 नंबरचा, 4 नंबरचा, त्याच्यानंतर 6, 5, हा पण 5 आणि हा परत 4. तर हा 4 नंबरचा मोती आपण बाजूला करूया. लाल मधनं पुन्हा सुई बाहेर काढूया. पुन्हा याच क्रमाने यायचा. आता सोनेरी घालायचा आधी, त्याच्यानंतर 6 नंबरचा घालायचा, मग 4 नंबरचा घालायचा आणि हा जो मोठा लाल आहे ह्याच्यामधून बाहेर काढायचा. आता ह्याच्यातनं एक मोती पुढे जायचं आपण. हे जे 4 नंबरचे आहेत त्याच्यातनं. आता 3 नंबरचे मोती आहेत ते आपण 9 घेऊया. हे 9 घेतले. तर हे जे मोती आहेत हे आता आपल्याला या सोनेरीतून आणि या सोनेरीतून असे बाहेर काढायचे आहेत. म्हणजे आता इकडे धागा आहे, या सोनेरीतून आपण आलो. त्यानंतर या दुसऱ्या सोनेरीतून बाहेर यायचे. पुन्हा आपण 3 नंबरचे 9 मोती घ्यायचे.
आता हे जे आहेत, हा जो मोती आहे लालच्या शेजारचा, त्याच्या पुढच्या मोत्यातनं, म्हणजे या मोत्यातनं बाहेर येईल आता. परत आपल्याला तसंच करायचं आहे. एक लाल मोती, एक 4 नंबरचा, एक 6 नंबरचा, त्यानंतर सोनेरी 5 नंबरचा, परत एक लाल 5 नंबरचा, त्यानंतर 4 नंबरचा. आता हा 4 नंबरचा बाजूला करायचा, लाल मधनं सुई बाहेर काढायची, आणि पुन्हा सोनेरी 1, 6 नंबरचा मोतिया कलरचा 1, 4 नंबरचा मोतिया कलरचा. आता हे पुन्हा लाल मधनं बाहेर काढायचे. लाल मधनं बाहेर काढल्यानंतर हा त्याच्या जिथे धागा आलेला आहे त्याच्या शेजारचा जो मोती आहे त्याच्यातून आपण आता सुई बाहेर काढूया. आता पुन्हा आपल्याला 9 3 नंबरचे मोती घ्यायचे आहेत. आणि पुन्हा इकडच्या बाजूच्या सोनेरी मण्यातनं बाहेर काढू. आता हे इथून आपण 9 घेऊन आलो. आता आपल्याला ह्या पाकळीला जॉईन करायचं आहे, त्याच्यामुळे आता आपण फक्त 3 नंबरचे 4च मोती घेणार आहोत. हे 4च घेतले आणि ह्या पाकळीतले जे पहिले आहेत 5 मोती ते आपण सोडायचे. आता या मी 5 पाकळ्या करून घेतल्या आणि या शेवटच्या ह्याच्यात आता मण्यातनं बाहेर आले. परत हा क्रम करायचा आहे असा. 12 नंबरचा 1, 4 नंबरचा 1, मग 6 नंबर, त्याच्यानंतर सोनेरी, पुन्हा लाल आणि पुन्हा 4 नंबर. चार नंबरचा मणी बाजूला करून घेतला, असा बाजूला करून घेतला आणि लाल मधनं बाहेर आलो. आता परत एक सोनेरी, एक 6 नंबरचा, त्यानंतर एक 4 नंबरचा, असं घालून या लाल मधनं बाहेर काढलं. आता ह्या मण्यातनं बाहेर यायचं.
आता बघा, पुन्हा 1 2 3 4 आणि 5 या 5 मण्यातनं आपण आता बाहेर येणार आहे. नंतर 4 मोती घालायचे 3 नंबरचे. आता ही शेवटची पाकळी आहे, त्याच्यामुळे ह्याही बाजूला 4च येतील आणि इकडे पण 4च येतील. पुन्हा या सोनेरीतून आता बाहेर काढूया. चार 3 नंबरचे मोती घेऊ. त्यानंतर हे पहिले 5 सोडून द्यायचे आणि मग या मोत्यातनं आता आपण खाली यायचं आहे. आता मधल्या भागात हा आपण जो मोठा सुपारी सारखा मोती घेतलेला आहे तो घालूया. याच्या समोरच्या बाजूला जिथे मोती येतो त्या मोत्यातून आपण आता बाहेर येऊ. आणि आता हे पूर्ण मी असं गोल सर्कल फिरून येते. मी सगळं परत आले इकडनं जिथे पहिला धागा निघाला होता. त्यानंतर आता इथे आपल्याला गाठ बांधायची. सुंदर फूल तयार. असंच आपण वेगवेगळ्या रंगात आणि आकारातही करू शकतो. फक्त हा जो मोती घेतलाय हा आणि हा साधारण सारखा असावा किंवा कॉन्ट्रास्ट असावा, म्हणजे मग छान दिसतं. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हां, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येते, त्यामुळे अजून ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल.